प्रत्येक मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येईल अशी बातमी आहे। वरिष्ठ IPS अधिकारी आणि महाराष्ट्र ATSचे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे। दहशतवादाशी लढा देणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या यंत्रणेची जबाबदारी दातेंवरती सोपवलेली आहे। दाते हे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। गेल्या 34 वर्षांमध्ये त्यांनी पोलीस दलामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडलेल्या आहेत। 26/11च्या हल्ल्यादरम्यान त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवत कामा रुग्णालयामध्ये दहशतवाद्यांना कडवी झुंज दिली। त्यांच्या या शौर्यामुळे रुग्णालयातील अनेक डॉक्टर, महिला आणि नवजात बालकांचे प्राण वाचले होते। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सोमेश, मराठी म्हणून आपल्यासाठी ही एक खूप मोठी बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे। हो, प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बातमी आहे। सदानंद दाते हे आता राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA सारखी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचे प्रमुख असतील आणि विशेष म्हणजे सध्या देशभरामध्ये सर्वाधिक प्रोफेशनल आणि अजूनपर्यंत ज्यावर कोणत्याही प्रकारचे फार आरोप झालेले नाहीत किंवा सक्सेसफुल इन्व्हेस्टिगेशन करणारी, इन्क्वायरी करणारी अशी NIA सारखी यंत्रणा आहे। त्या यंत्रणेची कमान, त्याचं संपूर्ण नेतृत्व हे सदानंद दाते करणार आहेत। सदानंद दातेंचा विशेष रोल हा 26/11चा जो दहशतवादी हल्ला होता त्या दहशतवादी हल्ल्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा सदानंद दातेंचा स्पेशल रोल होता। सदानंद दातेंची विशेष भूमिका होती। तसंच त्यानंतर मीरा भाईंदर साठी नवं आयुक्तालय स्थापन केल्यानंतर सदानंद दातेंकडे त्या आयुक्तालयाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यामुळे सदानंद दातेंचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड 1990 पासूनचा अशा विशेष जबाबदाऱ्या सांभाळण्याचा आणि विशेश कामगिरी करण्याचाच आहे आणि त्यामध्ये आता त्यांना आणखीन एक विशेष जबाबदारी त्यांच्या शिरपेचात आलेली आहे। ती म्हणजे NIAचे DG म्हणून ते आता पदभार स्वीकारतील आणि NIAचे DG म्हणून एक जी देशातील सर्वाधिक आघाडीची आणि जगभरातीलही जवळपास दहशतवाद विरोधी कारवायांमधील एक आघाडीची तपास यंत्रणा आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी। त्या एजन्सीचे ते आता DG म्हणून, महासंचालक म्हणून काम करतील। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।